हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण येथे बॉम्बे हायकोर्ट क्लर्क 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी कॉमन टॉपिक आहे जनरल नॉलेज, जनरल अवेअरनेस. त्यासाठी आपण आज जी के महाराष्ट्रामध्ये टॉपिक 8 रोल ऑफ मुंबई इन क्विट इंडिया मुवमेंटचे काही एमसीक्यूज कव्हर करणार आहे. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आहे टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसंच बघा, जनरल अवेअरनेस आणि बॉम्बे हायकोर्ट क्लर्कच्या ड्युटीज, रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये सगळेच एमसीक्यूज कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, टॉपिक वाईज. ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया. इथे आपण रोल ऑफ मुंबई इन क्विट इंडिया मुवमेंटचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, द स्ट्रॅटेजिक सिग्निफिकन्स ऑफ मुंबई इन क्विट इंडिया मुवमेंट वॉज ड्यू टू. भारत छोडो आंदोलनात मुंबईचे धोरणात्मक महत्व कशामुळे होते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इट्स फोर्टिफिकेशन, सेकंड इंडस्ट्रियल अँड पोर्ट फॅसिलिटी, सेकंड लार्ज रुरल हिंटरलँड अँड फोर्थ ब्रिटिश ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेडक्वार्टर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, इंडस्ट्रियल अँड पोर्ट फॅसिलिटी, औद्योगिक व बंदर सुविधा, बिकॉज मुंबई पोर्ट अँड इंडस्ट्री मेड इट्स अ क्रिटिकल टार्गेट. Next, second, the Bombay Textile Mill Worker Strike in 1942 Primary Aim to. 1942 मधील मुंबई गिरणी कामगारांचा संप प्रामुख्याने कशासाठी होता? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट डिमांड हायर वेजेस ओनली, सेकंड सपोर्ट क्विट इंडिया मुवमेंट अँड डिस्टर्ब ब्रिटिश वॉर इकॉनॉमी, थर्ड अपोज नॅशनलिस्ट लीडर अँड फोर्थ अलाइन विथ ब्रिटिश पॉलिसीज. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, सपोर्ट क्विट इंडिया मुवमेंट अँड डिस्टर्ब ब्रिटिश वॉर इकॉनॉमी. भारत छोडो आंदोलनास पाठिंबा व ब्रिटिश युद्ध अर्थव्यवस्थेला धक्का, बिकॉज वर्कर स्ट्राईक वेअर पॉलिटिकल टूल वीकनिंग कॉलोनियल इन्फ्रास्ट्रक्चर. नेक्स्ट, थर्ड, which student organization played a key role in Mumbai during Quit India movement? भारत छोडो आंदोलनात मुंबई कोणत्या विद्यार्थी संघटनेची महत्वाची भूमिका होती? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इंडिया नॅशनल काँग्रेस युथ विंग, सेकंड सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी, थर्ड राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अँड फोर्थ ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, अखिल भारतीय विद्यार्थी संघ, बिकॉज ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन कोऑर्डिनेटेड प्रोटेस्ट, leaflets and sabotage activities. Next, fourth, which feature most distinguish Mumbai participation in the Quit India movement? भारत छोडो आंदोलनातील मुंबईच्या सहभागाचे सर्वात ठळक वैशिष्ट्य कोणते होते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट अर्बन मास पार्टिसिपेशन विथ स्ट्राईक अँड सबोटेज, थर्ड लिमिटेड टू रुरल प्रोटेस्ट, थर्ड कंप्लीट रिलायन्स ऑन peasant uprising and fourth peaceful petition only. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट अर्बन मास पार्टिसिपेशन विथ स्ट्राईक अँड सबोटेज, शहरी भागात संप व तोडफोडीसह व्यापक जनसभा, बिकॉज मुंबई सॉ स्ट्राईक, रेल्वे डिस्ट्रप्शन अँड सबोटेज, अर्बन वर्कफोर्स वॉज सेंट्रल. नेक्स्ट, फिफ्थ, which method of protest was widely used by Quit India ऍक्टिव्हिटीज इन मुंबई? मुंबईतील भारत छोडो कार्यकर्त्यांनी कोणती आंदोलन पद्धत मोठ्या प्रमाणावर वापरली? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट हंगर स्ट्राईक एक्सक्लुझिव्हली, सेकंड आर्म रिव्हॉल्ट ओनली, थर्ड सबॉटेज ऑफ रेल्वे, टेलिग्राफ अँड कम्युनिकेशन अँड फोर्थ एक्सक्लुझिव्ह पिटिशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, सबॉटेज ऑफ रेल्वे, टेलिग्राफ अँड कम्युनिकेशन, रेल्वे तार संपर्क साधनांशी तोडफोड, बिकॉज urban activities disrupted transport and communication network. Next, sixth, who was the notable Mumbai leader during the Quit India movement? भारत छोडो आंदोलनात मुंबईतील प्रमुख नेता कोण होता? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट बाल गंगाधर तिलक, सेकंड एस ए डांगे, थर्ड गोपाल कृष्ण गोखले अँड बी आर आंबेडकर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड एस ए डांगे. एस ए डांगे मोबिलाइज लेबर and urban working class support. Next, seventh, the role of Mumbai dock worker in 1942 primary included. 1942 मध्ये मुंबईतील गोदी कामगारांची प्रमुख
भूमिका कोणती होती? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सपोर्टिंग ब्रिटिश शिपिंग, सेकंड फॉर्मेशन ऑफ पॉलिटिकल पार्टीज, थर्ड ऑर्गनायझिंग मास स्ट्राईक अँड स्लोविंग वॉर सप्लायज अँड फोर्थ एज्युकेशनल कॅम्पेन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑर्गनायझिंग मास स्ट्राईक अँड स्लोविंग वॉर सप्लायज. मोठे संप व युद्ध सामग्रीचा पुरवठा मंदावणे बिकॉज डॉक वर्ग डिस्रप्टेड वॉर लॉजिस्टिक. Next, 8. Which feature of Mumbai protest reflected coordination between students and worker? मुंबईतील आंदोलनात विद्यार्थी कामगार समन्वय कोणत्या वैशिष्ट्यातून दिसून आला? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कंप्लीट इंडिपेंडन्स ऑफ ऍक्टिव्हिटीज, सेकंड सायमल्टेनियस स्ट्राईक अँड सबॉर्टेज इन इंडस्ट्रियल हब, थर्ड एक्सक्लुझिव्ह पार्टिसिपेशन ऑफ इलाइट अँड फोर्थ रिलायन्स ऑन रुलर प्लीझंट सपोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सायमल्टेनियस स्ट्राईक अँड सबॉर्टेज इन इंडस्ट्रियल हब. औद्योगिक भागात एकाच वेळी संप व तोडफोड बिकॉज coordinated urban action temporarily paralyzed the city. Next, ninth, the British response in Mumbai during Quit India movement included. भारत छोडो आंदोलन दरम्यान मुंबईत ब्रिटिशांची प्रतिक्रिया कोणती होती? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ग्रँटिंग इमिडिएट पॉलिटिकल कन्सेशन, सेकंड फायनान्शियल सपोर्ट टू काँग्रेस, थर्ड एनकरेजमेंट ऑफ स्ट्राईक अँड फोर्थ अरेस्ट ऑफ लीडर्स, सेन्सरशिप अँड कर्फ्यूज. तो करेक्ट आन्सर आहे फोर्थ अरेस्ट ऑफ लीडर्स, सेन्सरशिप अँड कर्फ्यू. नेत्यांची अटक, सेन्सरशिप व संचारबंदी बिकॉज ऑथॉरिटीज इम्पोज स्ट्रिक्ट रिप्रेशन. तसंच बघा कम्प्युटर अवेअरनेसची शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट, 10th, which industry in Mumbai became a symbolic center of resistance in 1942? 1942 मध्ये मुंबईतील कोणता उद्योग प्रतिकाराचे प्रतीक बनला? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉटन टेक्सटाईल मिल, सेकंड शुगर फॅक्टरीज, थर्ड शिप बिल्डिंग अँड फोर्थ रेल्वे वर्कशॉप ओनली. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट कॉटन टेक्सटाईल मिल, कापड गिरण्या बिकॉज टेक्सटाईल मिल इनेबल मास वर्कर पार्टिसिपेशन. Next, 11th, which statement best reflect Mumbai contribution to Quit India movement? भारत छोडो आंदोलनातील मुंबईचे योगदान कोणते विधान योग्यरित्या स्पष्ट करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लिमिटेड टू रूरल कोऑर्डिनेशन, सेकंड अर्बन स्ट्राईक सबॉर्टेज अँड मास मोबिलायझेशन प्लेड अ डिसिव्ह रोल, थर्ड एक्सक्लुझिव्ह लिटरसी प्रोपोगेंडा अँड फोर्थ रिलिजियस प्रोसेशन ओनली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड urban strike sabotage and mass mobilization play a decisive role. शहरी संप तोडफोड जन आंदोलन निर्णायक ठरले बिकॉज मुंबई चॅलेंज ब्रिटिश इकॉनॉमी अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल. नेक्स्ट, 12th, हाऊ डिड द ब्रिटिश ऍडमिनिस्ट्रेशन मेंटेन कंट्रोल इन मुंबई ड्युरिंग द मुवमेंट? आंदोलनादरम्यान मुंबईत ब्रिटिशांनी नियंत्रण कसे राखले? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अलाउड फ्रीडम ऑफ असेंब्ली, सेकंड इम्पोज कर्फ्यू, अरेस्टेड लीडर अँड बॅन पब्लिकेशन, थर्ड रिलाइड ऑन व्हॉलेंटरी कंपायलन्स अँड फोर्थ डेलिगेटेड ऑथॉरिटी टू काँग्रेस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इम्पोज कर्फ्यू, अरेस्टेड लीडर अँड बॅन पब्लिकेशन. संचारबंदी, अटक व प्रशासनावर बंदी बिकॉज प्रकाशनावर बंदी बिकॉज सप्रेसिव्ह मेजर कर्ब अनरेस्ट. नेक्स्ट, 13, which group participation most enhanced mass awareness in Mumbai? मुंबईत जनजागृती वाढण्यात कोणत्या गटाचा सर्वाधिक वाटा होता? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पिझंट फ्रॉम हिंटरलँड, सेकंड ब्रिटिश सिम्पॅथायझर्स, थर्ड अर्बन स्टुडंट अँड वर्कर अँड फोर्थ फॉरेन ऑब्झर्वर. करेक्ट आन्सर आहे थर्ड अर्बन स्टुडंट अँड वर्कर, शहरी विद्यार्थी व कामगार बिकॉज अर्बन ग्रुप स्प्रेड नॅशनलिस्ट अवेअरनेस रॅपिडली. Next, 14, the coordination between Mumbai and rural Maharashtra during Quit India movement was limited because भारत छोडो आंदोलनात मुंबई व ग्रामीण महाराष्ट्रातील समन्वय मर्यादित का होता? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रूरल एरिया वेअर इनएक्टिव्ह, सेकंड अर्बन सपोर्टेज रिक्वायर सेक्रेसी अँड रॅपिड ऍक्शन, थर्ड ब्रिटिश इग्नोर्ड रूरल प्रोटेक्ट अँड फोर्थ लॅक ऑफ लिडरशिप. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड
अर्बन सपोर्टेज रिक्वायर्ड सेक्रेसी अँड रॅपिड ऍक्शन. शहरी तोडफोड गुप्त व जलद कार्यवाहीची गरज बिकॉज अर्बन ऍक्शन वेअर फास्ट पेस अँड क्लॅन्डेस्टाईन. नेक्स्ट 15. द कम्युलेटिव्ह इम्पॅक्ट ऑफ मुंबई क्विट इंडिया ऍक्टिव्हिटीज वॉज. मुंबईतील भारत छोडो कारवायांचा एकत्रित परिणाम काय झाला? तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, इमिडिएट ब्रिटिश विड्रॉल. सेकंड, मिनिमल डिस्रप्शन टू कॉलोनियल ऑथॉरिटी. थर्ड, सिग्निफिकंट चॅलेंज टू ब्रिटिश वॉर इकॉनॉमी अँड प्रूफ ऑफ अर्बन मास नॅशनलिझम. अँड फोर्थ, एक्सक्लुझिव्ह फोकस ऑन एज्युकेशन. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड, सिग्निफिकंट चॅलेंज टू ब्रिटिश वॉर इकॉनॉमी अँड प्रूफ ऑफ अर्बन मास नॅशनलिझम. ब्रिटिश शुद्ध अर्थव्यवस्थेला मोठे आव्हान व शहरी राष्ट्रवादाचे दर्शन बिकॉज मुंबई एमर्ज ॲज अ मेजर अर्बन सेंटर ऑफ रेझिस्टन्स. तसंच बघा अरिथमॅटिक मीन्स मॅथ्स, कम्प्युटर अवेअरनेस, जनरल अवेअरनेस, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.